गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। वर्षापूर्वी लग्न झालेल्या आणि एका महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच राहत्या घरी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अस्मिता प्रतीकसिंह काटकर, माहेरचे नाव अस्मिता अनिल सरदेसाई, वय वर्ष 23, काटकर पार्क, सायबर चौक, राजारामपुरी, कोल्हापूर असे मृत महिलेचे नाव आहे। ही घटना काल दुपारी 4च्या सुमारास घडली। यांची नोंद रात्री राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे। याबाबत पोलिसांनी मिळालेली माहिती अशी की अस्मिता यांचे माहेर लाटगाव, तालुका आजरा असून त्यांचे शिक्षण गोव्यात झाले आहे। वर्षापूर्वी त्यांचे राजारामपुरीतील सायबर चौक येथील प्रतीकसिंह काटकर यांच्याशी लग्न झाले। एका महिन्यापूर्वीच त्यांना मुलगी झाली। 2 दिवसात मुलीला एक महिना पूर्ण होत असल्याने घरात तिच्या बारशाची तयारी सुरू होती। काल दुपारी सासू सासरे आणि पती बारशासाठी हॉल बघायला गेले होते। त्यावेळी अस्मिता यांनी मुख्य दरवाजा बंद करून बेडरूममधील छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतला। पती, सासू आणि सासरे घरी परतल्यानंतर त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले। यावेळी त्यांनी अस्मिता यांना हाक मारली, तसेच मोबाईलवरून संपर्कही केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही। आतून दरवाजा उघडला जात नसल्याने अखेर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला। त्यांना अस्मिता यांनी गळफास घेतलेले दिसून आले। त्यांनी गळफास घेतलेले सोडवून तातडीने अस्मिता यांना बेशुद्ध अवस्थेत CPR मध्ये दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। त्याची नोंद येथील पोलीस चौकी येथे झाली असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शेंडा पार्क येथे पाठवला। आत्महत्येचे वृत्त समजल्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास जाधव यांनी काटकर यांच्या घरी जाऊन पाहणी केली। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।